ओम नमो आदे श्री नवनाथाय नमः. अध्याय 7वा. हा अध्याय ऐकल्याने आपल्याला 84 लाख योनीत जन्म येणार नाहीत, व्यथा नाहीशी होईल व आपली चिंता दूर होईल. अध्याय 7वा. सुरुवात. कालिका देवी प्रसन्न झाल्यानंतर मच्छिंद्र उत्तर कोकणात हरीश तीर्थेश्वर इथे गेला. त्याने तिथे गदातीर्थ स्नान करून पर्वत प्रदक्षिणा घालण्यास सुरुवात केली. प्रदक्षिणा वाटेत त्याला शंकरपुत्र वीरभद्र आणि मानवी रूपात भेटला. तो त्रिशूळ, डमरू आदी आयुधे धारण करून स्नान करण्यासाठी निघाला होता. मच्छिंद्रनाथाने सुद्धा नाथपंथांची भूषणे धारण केलेली होती. दोघांची भेट झाली. वीरभद्राने विचारल्यामुळे मच्छिंद्राने स्वतःचे नाव पंत सांगितला. शैली, शिंगी, कथा, मुद्रा ही भूषणे कानाला छिद्र पाडण्याचे संस्कार आदी मच्छिंद्राने सांगताच वीरभद्राने त्यांची व पंतांची हेटाळणी केली व त्याच्या गुरुला मूर्ख म्हटले. वीरभद्राकडून झालेली गुरुनिंदा मच्छिंद्रनाथाला सहन झाली नाही. तो म्हणाला, तू परनिंदा का करतोस? तुझाच गुरु खोटा आहे. तुझे दर्शन झाल्यामुळे मला पुन्हा स्नान करावेसे वाटते. ते ऐकून वीरभद्र संताप्त झाला. त्याने आपले भयंकर धनुष ताणून त्यावर तीक्ष्ण बाण लावला. तो मच्छिंद्रनाथावर बाण सोडणार तो मच्छिंद्रनाथ खदाखदा हसला. बाण तसाच राहिला. वीरभद्र म्हणाला, कशाला सोंग आणतोस? वीरांचे सोंग काढणारा बहुरूपी खरा शूर असतो का? वीरभद्रही चिडून दुरुत्तरे करू लागला व मच्छिंद्रही प्रतिशब्द बोलून त्याचा धिक्कार करू लागला. त्याचा राग अनावर झाला. तेव्हा वीरभद्रने बाण मारण्याचा निश्चय करून म्हटले, अरे जोगड्या, हा आला बघ बाण, मारणारा तयार हो. तेवढे मच्छिंद्रनाथाने भस्माची चिमूट घेऊन आपल्या भोवती वज्रास्त्र कवच तयार केले. अभेद्य कवच झाल्यानंतर पुन्हा वज्रमंत्र म्हणून त्याने वीरभद्राने फेकलेल्या बाणावर आपला बाण सोडला. आकाशात दोन्ही अस्त्रे परस्परांना आदळून वीरभद्र व मच्छिंद्र परस्परांवर अस्त्रामागून अस्त्रे फेकू लागले. जे अस्त्र प्रकट होईल त्या विरुद्ध अस्त्र मारण्याचा मच्छिंद्रनाथाने सपाटाच लावला. मच्छिंद्रनाथाने वीरभद्राने सर्वनाश करणारे कालास्त्र प्रेरित केले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने मूळ मायेच्या शक्तीने प्रलय करणारे अस्त्र निर्माण केले. त्याचा परिणाम असा झाला की कालाचाही घास करून त्या अस्त्राने पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश याचे एकत्र मिश्रण केले. सर्व सृष्टीचा प्रलय चाललेला पाहून देव मच्छिंद्रनाथांना म्हणाला, अरे कविनारायणा, कलियुगाचा अजून कितीतरी काल जायचा आहे. तू सर्वच नाहीसे करू नकोस. ते ऐकून मच्छिंद्रनाथांनी वासनिकास्त्र योजली. तेव्हा काल व महाप्रलय त्यांच्या जागीच निर्मिती करण्याची ब्रह्मप्रेरणा मात्र उरली. पुन्हा पंचमहातत्वे व्यवस्थित वेगळी झाली. तेव्हा ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघे व्यक्त रूप घेऊन वेगवेगळे तेथे आले व त्यांनी मच्छिंद्र, वीरभद्र यांचे हात परस्परांची हाती देऊन परस्परांनी त्यांचा परिचय करून सख्य करून दिले. वीरभद्र म्हणाला, मी शिवपुत्र, देवांचा मुख्य वीर. आजपर्यंत मला युद्धात हरविणारा पहिला मी वीर पाहिला नव्हता. पण मच्छिंद्रनाथांनी माझा गर्व हरण केला. मच्छिंद्रा, तू सांग, तुझी कोणती इच्छा पूर्ण करू? मच्छिंद्र म्हणाला, वीरभद्रा, माझी इच्छा मानवजातीवर उपकार करण्याची आहेत. त्यांच्यासाठी शाब्रविद्या मी ग्रंथरूपाने रचिला आहेत. त्यातील मंत्र म्हणणारा फळ प्रत्येकाला मिळेल असे कर. वीरभद्राने ते मान्य केले. मग मच्छिंद्रनाथांनी त्यांनी देवांना वंदन केले. विष्णूने त्याला वर दिला, वत्सा, संकटग्रस्त माणसे जर माझे स्मरण करेल तर मी त्यांचे रक्षण करीन. विष्णूने मला चक्रास्त्र दिले. मग शंकराला मच्छिंद्राने नमन केले. तेव्हा मच्छिंद्रनाथाला त्यांनी त्रिशूरास्त्र दिले. ब्रह्मदेव म्हणाले, जे शब्द वाणीने उच्चारशील ते खरे होतील. त्यानंतर इंद्राने वज्रास्त्र, कुबेराने सिद्धीचे मंत्र, वरुणाने जलास्त्र अशी वस्त्रे दिली. वरुणाच्या अस्त्राने भूमीतून आपोआप पाणी उत्पन्न होण्याचे सामर्थ्य मच्छिंद्रनाथाला प्राप्त झाले. अग्नीनेही अग्निथंड मंत्र दिला. तसेच अश्विनी कुमारांनी मोहिनी मंत्र दिला. मग देव आपापल्या ठिकाणी जाण्यास निघाले. तेव्हा मच्छिंद्रनाथाने मणिकर्णिका स्नान करण्याची इच्छा प्रकट केली. देवांनी कौतिकाने त्यांना विमानातून नेण्याचे ठरवले. विष्णूने त्यांना वैकुंठात नेले. तिथे तो 1 वर्ष राहिला. तो प्रत्यक्ष मणिकर्णिकेत स्नान करी व विष्णूंचा नित्य संगतीत राही. 1 वर्षानंतर मच्छिंद्रनाथाला कैलासनाथ व इतर देवांनी स्वतःच्या निवासस्थानी राहण्यास नेले. अशा रीतीने देव, यक्ष, गंधर्व आदी पाहुणचार स्वीकारून 7 वर्षांनी निरोप घेऊन मच्छिंद्र पृथ्वीवर पुन्हा अवतरला. वज्र भगवतीच्या या पश्चिम भागातील तीर्थक्षेत्री मच्छिंद्र गेला. त्याने देवीचे दर्शन घेतले. देवीभोवती 360 उष्ण पाण्याची कुंडे पाहून त्याला आश्चर्य वाटले. वसिष्ठ ऋषींच्या 12 वर्षे व 12 दिवस चाललेल्या यज्ञ काळात देवतांनी आपापल्या नावाची कुंडे निर्माण केल्याची माहिती तेथील पुजाऱ्यांनी दिली. मच्छिंद्रनाथाला देवीसाठी एक कुंड निर्माण करण्याची इच्छा झाली. त्याने एका जागेवर आपास्त्र मंत्राचा जप केला. त्यातून भूमीतून पाणी उत्पन्न झाले. त्या कुंडाने अग्निमंत्र म्हणून बाण सोडला. त्यामुळे अग्नीमुळे उष्ण पाणी निर्माण होऊन झाले. स्वतः मच्छिंद्रनाथांनी त्यात स्नान केले. वज्रशिलेवर स्नान घालून तिची पूजा केली. त्यामुळे देवी प्रसन्न होऊन प्रकट झाली.
तिने तिथे मच्छिंद्रनाथाला 1 महिनाभर राहण्यास सांगितले. मच्छिंद्रनाथाने तिला तिच्या नावाची हकीकत विचारली. तिथे वसिष्ठांच्या अज्ञात ऋषींची इंद्राचा आदर राखल्या नसल्यामुळे चिडून सर्वांवर त्याने वज्र फेकले. त्यावेळी दशरथरूपी रामाने भक्ती मंत्राचा जप करून दर्भरूपी बाण जेव्हा वज्रावर मारला तेव्हा मी दर्भातून प्रकट होऊन वज्र गेले. इंद्र रामाला शरण गेल्यानंतर त्याने वज्र रामाने परत दिले व माझी येथे स्थापना केली. भगवती नदीच्या पाण्यात स्नान घातले व माझे नाव वज्रवती ठेवले. अध्याय 7 समाप्त.